कैरीची डाळ बनवण्यासाठी मी इथे एक कैरी स्वच्छ धुवून त्याची साल काढून बारीक चिरून घेतलेली आहे। मी इथे कमी आंबट असते ती कैरी घेतलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची आवडीनुसार, कढीपत्ता आणि आलं टाकलेलं आहे। त्यानंतर तुरीची आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून टाकायची, त्यात थोडंसं पाणी टाकायचे, त्यात हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकून कुकरला ह्याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। कुकर चांगला एकदम थंड झाला की त्यानंतर ही डाळ घोटणीने किंवा स्मॅशरने अशी स्मॅश करून घ्यायची पूर्ण। त्यानंतर ह्याच्यासाठी एक तडका तयार करायचा आहे। तडक्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे, तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी, लसूण, हिंग आणि एक सुकी लाल मिरची टाकून हा तडका ह्या डाळीमध्ये ओतून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि गरम पाणी टाकून डाळ कमी गॅसवर चांगली शिजवून घ्यायची। तयार आहे अगदी मस्त अशी ही कैरीची डाळ। शेवटी कोथिंबीर टाकून घ्यायची, भाताबरोबर खायला अगदी छान लागते। नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा। बाय।